तर आज आम्ही जाणार कुठे? अक्कलकोटला. आताच मला समजलं की हे जे व्हाईट कलरचे बॉक्स केलेत नाही ते तुम्हाला दिसते तिथे ठेवलेले स्वामी समर्थांनी पाय ठेवलेले तिथे. स्वामींनी स्थान दिलं इथे. जेजुरीचा खंडोबा म्हणून महाराजांनी स्थान दिलं म्हणजे ते खंडोबा. देवी बघा केवढी भारी आहे. आपण जेव्हा येतो स्वामींसाठी येतो, स्वामी हे वटवृक्षाखाली त्यांचा निवास होता. जय कोहली. तर हर्षकेली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही जाणार कुठे? अक्कलकोटला. आणि आता ट्रेन येणार आहे. हा आता ट्रेन येणार आहे आणि जिजू पण आहे, छोडी आहे, मम्मी आणि त्या साईडला पप्पा पण आहे. सगळ्यांना आता जाणार आहेत आपण. आता 9:05 ट्रेन आहे. 9:05 येणार ट्रेन. 9:05 ना. आणि 4 वाजता पोहोचणार आहे आपण तिथे. तर सगळं दाखवणार आहे अक्कलकोटचा कसा आहे काय विषय. हा अक्कलकोटला चाललंय. हा आता ट्रेनची वाट बघतात आपण. गाईज आपली ट्रेन इथं आलेली आहे. जसं आम्ही इथं बसलेलो आहे आणि आता नाश्त्याचा टायमिंग पण झाला लगेच आता. हा 4 वाजल्यापासून उठलोय. बॅकपॅक नाही 3 चपात्या करून आणल्या. चपात्या करते. हा का? इथं पप्पा पण बसलेला आहे. पप्पा काय बोलतो? आता सुरुवात झाली. गाडी आता कल्याणवरून निघालेली आहे. हा आता नाश्त्याचं टायमिंग झालंय. नाश्ता खातोय. या तुम्ही. तर चला आता आपण वडापाव खाऊन घेऊ. आणि चाय पण आहे ना जुदी? चाय पण आहे. थर्मास लेके बेटे डायरेक्ट. हा चाय स्पेशल चाय. स्पेशल है चाय. अदरक वदरक डाल के. अदरक विदरक डाल के. काय बोलते? गायज आता आम्ही झोपायला घेतलेलं आहे आणि सगळ्यांना झोपतात आता. सकाळी लवकर उठलोय. हा तिथे छोटी झोपली आतमध्ये. छोटी बघ कशी दिसतो तू व्हिडिओ. आणि ब्लँकेट पण दिले, चादर पण दिले. हा हा पप्पा तिथं बसलेला पडदा लावलाय. पडदा एकदम मस्त झोपल्यात म्हणून थिएटर सारखा पडदा आहे. अजून तो पण लावू शकता. आणि इथं चादरी पण ठेवल्यात गाईज बघा. सेटचे सेट आहेत नुसते चादरींचे. एक इथं अंतराला एक उशी पण येते. परत ब्लँकेट पण दिलेले त्यांनी. सगळी सोय केली मस्त. गाईज आता 12 वाजलेत म्हणून आता सगळ्या जण आता जेवायला घेतलेत. जेवण वाढायला घेतलंय. मस्त छोरी बटाट्याची भाजी घरून आणले बनवून आणि शेंगदाण्याची चटणी आपण बनवले मस्त. 2 प्रकारच्या. हा 2 प्रकारच्या. एक दाणेदार एक मसालेदार. मम्मी आता आपण जेवायला घेऊ. थांब लेणार अशा आपला जेवण आहे आता. आणि तर लाईट पण आहे. चपात्या पण बघा. छोरीने सकाळी 4ला उठून लाटलेल्या चपात्या. छोरी 4ला उठून लाटलेल्या. कितीला उठून लाटलेलं? 4ला उठलेलं परफेक्ट. काजू पण इल्लूने आंघोळ गेली नंतर सगळं बनवायला घेतलं. पप्पाला देऊन टाकून चटण्या दे बोलतो पहिला. चटण्या वेळ चटणी जास्त. आणि माझी तब्येत बिघडली. माझा नाक जाम झालंय सर्दीच्या बाई. मम्मीला पण सर्दी आली माझी बाई. हा याच्यामुळे मला सर्दी झाली. अरे एसी आहे ना वरून नाक अजून जाम झाला.
यांचा मस्त चाललाय. याचा नाक पाक काही जाम नाही, डोका पण जाम नाही. थोडं काय वचन तर आपण बोलू या विषयावरती. आज आमचं जेवण वगैरे मस्त झालेलं आहे आणि आता आम्ही चाय प्यायला चालू करणार आहे. तेवढा भरून छोटी हा. आणि मस्त असे छोटे छोटे कप आणलेत. 2 वेळा चहा झाला, आता परत पिऊ दुसरा वेळ, अजून तिसरी वेळ. आता जेवल्याच्या नंतर मी पण पितो चाय. तुला कशाला? तुला नाही पाहिजे ना? तुला बरोबर 4च कप काढले ते बघ. 4 कुठे? एक आहे, एक 4. तुला नाही चहा आवडत ना? तुला बकरी कशाला? बकरी आव, काय भारी वाटत ना. हा, घे घे, इथल्या घे. वाव, मस्त वाटत ना. काय सीन आहे. मोठी नदी आहे, भरपूर मोठी नदी आहे. मोठी नदी एकदम. जाम मोठी नदी आहे. समुद्र सारखंच वाटतंय. एवढी मोठी नदी त्या साईडला पण त्या साईडला पण. हा, पुराचं पाणी इथं आलेलं. पुराचं पाणी नाही शोनी, नदीच आहे. दोन तीन नद्या mix होतात. पुराचं पाणी इकडे गेलं. हा, म्हणजे पुराचं पाणी जायला जागा ठेवली काय ती? पुराचं पाणी आले वाटतं, काहीतरीच बोलते. आता या 2-3 नद्या हे बघ, आता कलर पुराचं पाणी आहे ना तो. खोटा वाटतं बघा, कलर चेंज झाला बरोबर. कसे पक्षी बसतात बघ ते शंकर. हे बघ, इकडे जवळ आले ते मच्छी खायला बसले. इथं पण हा मच्छीच आले, एक नंबर ना पक्षी. हे बघ, इथे बघ या झाडावरती किती. बाबा, तर झाडावरती पण आहेत पक्षी. हे बघ, शेती पण आहे समोर. हा? नदीच्याच बाजूला, म्हणजे पाणी हे करण्याची गरज नाही. तेच हा. नदीचं पाणी. नदीतच पाणी शेतीला वापरतात. हे बघ, इथं ऊस आहे, ऊस. हो, सगळंच शेती आहेत तिथे. आणि तिथे केले ते वाटतं ना ते शोनी, केली आहेत ना ती तिकडे, ते बघ हो. झाडा, केल्याची झाड. काय आता आम्ही पोहोचलेलो स्टेशनला अक्कलकोटला ना. ते बघा, अक्कलकोट. आणि या ट्रेनने आपण आलतो आता. सगळं सामान. आमच्या तिघांचे कपडे. हा, तिघांचे कपडे आणि त्यांचे त्यांनी कपडे घेतले. आणि तर खाऊची बॅग मीने घेतली आता. पाठीवाड्यावाला छोनीने घेतली. आणि छोने आणि मम्मी फ्री आहेत. चला आता बघू आपण काय काय आपण धमाल करणार आहे, मजा करणार आहे, मस्ती करणार आहे, बघू. आणि एका माणसाचे 50 रुपये घेतलेले आहेत ना. हा, रिक्षावाल्याने एका माणसाचे 50 रुपये घेतलेले आहेत. आणि 10 लोक बसतात ना रिक्षामध्ये. हो, 10 जण बसतात. अक्कलकोट पासून, स्टेशन पासून, रेल्वे स्टेशन पासून तर भक्ती निवास पर्यंत एका माणसाचे 50 रुपये. 50 रुपये. आणि 10 लोकांना बसवतात. पण आपण एक सीटचे जास्त पैसे देऊन आणि कमी सीट आपण घेतली. प्रायव्हेट केले. हा. हा. आणि मम्मी गाडीमध्येच रडायला लागली. लगेच मग छोली पण रडायला लागली तिथे आल्याच्या नंतर. काय रडायला लागली? मम्मीला छोली रडत होते, काय माहिती काय बोलतोय. काय तिघे जण रडतात. चला मध्ये बघू कसे रूम आहेत ते. आज फायनली आम्ही रूम बुक केलेलं आहे ना. कुठेच चांगला रूम भेटत नव्हता, कुठेच भेटत नव्हता. आम्ही किती जागा शोधला ना मम्मी. ते भक्ती निवास, भक्त निवास मध्ये पण गेलो, पण एवढं खास काय वाटलं नाही. रेट पण जास्त होते, पण इथे बरोबर आलो. हा, बघा असा कायचा रूम आहे. आणि एसी पण दिलेली आहे. हा, आणि स्पेस जास्त आहे. आणि दुसरीकडे आम्ही सगळीकडे रूम बघितले ना, ते असे चाल टाईप मध्ये दाखवत होते ना. ते चाल टाईप मध्ये आणि रूम मध्ये घुसल्याबरोबर असं गुजमटल्यासारखं. हा, आणि आता हे कसं बरं वाटतंय. काय बोलते. एसीचा रिमोटच दिला ना त्यांनी. आता तयारी करून आपल्याला कुठे जायचंय? हा, आता कुठे जायचं तयारी करून?
आता इथे अक्कलकोट मध्येच फिरायचंय हा. आणि उद्या आपल्याला देवीचं दर्शन घ्यायला जायचं. म्हणजे लांबचे उद्या जायचे का? हा, लांबचं इथे उद्या जायचं. तिथे 2 तासाचं इथपासून अक्कलकोट पासून हा. 2 तासाचा रस्ता आहे. हा कुठली देवी ती? तुळजा भवानी. छत्रपती शिवाजी महाराजांना जी तलवार दिली, छत्रपती शिवाजी महाराजांना जी देवीने तलवार दिली, तीच देवीकडे उद्या जायचं आहे. लवकरात लवकर तयारी करायचं आहे. आणि मला उत्सुकता आहे ते चिंतामणी असं तो दगड हा, त्याच्यावरती हात ते ठेवून मला पण बघायचं आपल्याला काय जे आहे पाहिजे ते. ते मागायचं. हा राईट साईडला गेलं तर आपलं मागणं पूर्ण झालं, लेफ्ट साईडला गेला तर म्हणजे होणार पण जरा टाइम लागेल असं हा. असं इथली मान्यता आहे. आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे आणि नंतर मग आपण दर्शन करणार आहे. मस्त फ्रेश होऊन आलेलं घालती. पाव बघ एवढंच आहे, आपल्या इकडे पाव असा भेटणारच नाही. एवढा मिनी मिनी वडापाव. हे बघा मिनी वडापाव. मिनी वडापाव छोटा आहे बघा एवढा. आणि मस्त भजी. हा गरमागरम भजी. इथे इथे बघा गरमागरम भजी के साथ वडापाव. गरम गाईज आम्ही आता दुसऱ्या जागेवरती आलेलो आहे जिथे आपण पाया पडण्यासाठी आलेलो आहे. आणि अक्कलकोट मध्ये हा, स्वामी समर्थांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे. तिथे आलोय आता. स्वामी समर्थांनी स्वतःहून बनवलंय ना मंदिर. हो स्वतःहून बनवलेलं मंदिर आहे हो स्वामी समर्थांनी. आणि इथं पप्पा पण आहे उभा. इथे दिलेला पण आहे, तुम्ही पोस्ट करून वाचू पण शकतात. इथं गरबा घेतात आहेत. गाईज इथं हनुमान आहे, हनुमानचं दर्शन घ्या. गाईज देवी बघा एवढी भारी आहे. स्वामी समर्थ ना बघा गाईज. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्याची चिलीप पण आहे इथे. श्री स्वामी समर्थाची इथे चिलीप पण आहे. सगळ्यांनी दर्शन घेतला. हो ते मी वरती बघतो. हा मंदिर खूप मोठं आहे आणि AC पण लावले हा मंदिर. गाईज इथे बघा महाप्रसादाचा लाभ घेतात आम्ही. इकडचा महाप्रसाद आहे बघा. असा महाप्रसाद आहे. मूगची भाजी आहे, डाळ आहे आणि शिरा आहे आणि चपाती आणि भात आहे आणि शेंगदाण्याची चटणी आहे. हे सगळं खाणार आहे आम्ही आणि प्रसाद आहे म्हणून आपण खातात आहे. सगळ्यांना बसले इथे यायला. आणि मंदिराचाच प्रसाद आहे ह्यो. बघा हे मंदिर आहे. काय आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. कसं वाटतंय? मस्त आहे ना जेवण.
प्रसाद आहे प्रसाद. श्रीराम मंदिर आहे हो. आणि आपण इथं चाललेलो आता महाप्रसाद खाऊन झाला मस्तपैकी. आता चाललो आपण. आणि बघा कसा भारी व्ह्यू आहे. अशी छोटीशी गॅप आहे जायला आतमधून. वाकून जायला लागेल आपल्याला. असा मंदिर आहे. इथं गेट लागलेलं आहे बघा. राम मंदिर. तर राम आहे, सीता आहे. राम लक्ष्मण सीता येते. गाईज आम्ही दुसऱ्या स्पॉटला चाललोय. चला. आम्ही या स्थानला आलोय जिथे स्वामी समर्थ पहिल्या स्टार्टिंगलाच प्रकट झालं ना का? हो प्रकट झाले. या स्थानला आलेले आपण. याच मंदिरात प्रकट झालते ते पहिल्या स्टार्टिंगला आणि इथेच दिसलेले ते. चला आपण बघू कसं मंदिर आहे आणि देवदर्शन आपण घेऊया. आणि सगळं तुम्हाला देवदर्शन भेटणार आहे. इकडचे मेन जे स्पॉट आहेत ते दाखवायला सांगितलं रिक्षावाल्याला. ते आपण आता बघू सगळे स्पॉट. तर चला आता चप्पल काढून जाऊ. आणि स्वामींनी स्थान दिलं इथे. जेजुरीचा खंडोबा म्हणून महाराजांनी स्थान दिलं. म्हणजे ते खंडोबा बाजूला ह्या दोन बायका खंडोबा. उजवीकडे ती म्हसा, डावीकडे ती दोन बायका. माझ्या पादुकात स्वामी राहिले ओठ्यावर. ते सर्वप्रथम महाराज आले या मंदिरात आले. स्वामी 3 दिवस राहिले ओठ्यावर. महाराजांनी इथंच एका रिसाईदार नावाच्या फकीराला महाराजांनी रिकाम्या चिलीमधून अग्नी काढून दाखवला याच ओठ्यावर. फकीर जाऊन पुढे चोळप्पांना सांगितलं. ते चोळप्पा इथं आले. त्या चोळप्पाने इथून पुढे महाराजांना आपल्या घरी घेऊन गेला समाधीमध्ये. महाराज येण्यापूर्वीचा मंदिर आणि अक्कलकोटचा हा ग्रामदैवत खंडोबा. आणि तिथून वटवृक्ष मंदिरात 22 वर्षे राहिले मुख्य मंदिरात. आणि चोळप्पांच्या घरी महाराजांनी 30 एप्रिल 1878 मध्ये महाराजांनी चोळप्पांच्या घरी समाधी. या प्रदक्षिणावरून नमस्ते विद्यार्थाय श्रीमंगारे सरकार भक्तिश्रेष्ठं शोधनपरिवृतं असं आहे खंडोबाचं आहे मंदिर. आणि इथे पादुका ठेवलेत ना. स्वामी समर्थ प्रकट झाले. इथे जाते इथे प्रकट झाले. चिलीम हे करून दाखवलेलं. हा बिना आगीचं चिलीम पेटून दाखवले. बिना आगीचा म्हणजे बिना मातीच्या काडीचं चिलीम पेटून दाखवलेलं. काय असं आहे. आणि त्याचे तिथे पादुका आहे. हे आहेत का? हा स्वामी समर्थ. आज आपण तिसऱ्या स्पॉटला आलेलो आहे. आपण तिथे आलेलो आहे. आणि मंदिर बघा जर लांबून बघतील तर मंदिर कसं दिसतो बघा लांबून. वरती बघा सगळे देवता आहेत वरती मंदिराच्या.
आम्ही इथं बसलोय आणि समोर बघा कोण आलाय. आम्ही इथं बसलो खालती. काय रे काय आला काय पाहिजे. हे भेंडी कतर आहे. काय आपण 14 मंदिर मध्ये आलेलो आहे. चला आता आपण दर्शन घेऊया. इथे वाटतं 12 ज्योतिर्लिंग आहेत वाटतं ना. 12 ज्योतिर्लिंग आहेत. हा 12 ज्योतिर्लिंग आहे. बाराच्या 12 ज्योतिर्लिंग आहे. आतमध्ये समज बघितला ना एकदम खतरनाक वाटतं ना. आतमध्ये खतरनाक वाटतं. असं मंदिर आहे. छोटं आहे पण एकच मंदिर मध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत आतमध्ये. बघा आपण 5व्या स्थानावरती आलेलो आहे श्री स्वामी समर्थाच्या. आणि इथे जे श्री स्वामी समर्थ आहेत त्यांचे इथे शिष्य बसायचे बालप्पा आणि चोलप्पा. तर आपण चला आपण बघूया काय आहे आणि कसं मंदिर बनलेलं आहे. इथे बघा दरवाजा बघा स्टार्टिंगला कसं आहे. असं मंदिर आहे. काही जातच मला समजलं की हे जे व्हाईट कलरचे बॉक्स केलेत ना इथे तुम्हाला दिसते या इथे ठेवलेले स्वामी समर्थांनी पाय ठेवलेले तिथे. हा पावलेत. हा आणि त्यांनी आपल्याला काय सांगितलं का पाय ठेवू नका त्याच्यात सभ्य त्याच्यामध्ये. पोरं ठेवत चालले. हा उठले असं वाटतंय जरा. इथे बघा असं काय मंदिर आहे आणि ते सगळे फोटो लागलेले आहेत श्री स्वामी समर्थांचे. आणि असं एवढा मोठा विशाल मंदिर आहे. सगळीकडे फोटो लागलेत. बघा यो मंदिर होता तो दाखवत होतो. आणि तुम्हाला दाखवतो अजून एक गोष्ट. इथे बघा श्री स्वामी समर्थ इथं झोपायचे बघा. आणि इथं बसायचे पण. आणि इथे पण ते सफेद सफेद कलरचे बॉक्स केलेत. सफेद असे बॉक्स केलेत. तिथे त्यांनी पाय ठेवलेले आहेत म्हणून तिथं आपण पाय ठेवणार नाही. बघून चालणार. आणि इथे बघा श्री स्वामी समर्थाची प्रतिमा अशी ठेवलेली आहे. जस्ट इथे बघा अशी इथे प्रतिमा आहे. आणि तुम्हाला फोटो दाखवतो
त्यांच्या जमान्याचा, त्यांच्या कालाचा फोटो, त्यांच्या शिष्यांचा फोटो आणि त्यांचा फोटो. तर बघा इथे श्री स्वामी समर्थ इथे आहेत. लाईटीच्या पे तुम्हाला नीट दिसत असेल, आता दिसत असेल बघा. श्री स्वामी समर्थ इथे आहेत आणि त्याच्या लेफ्ट साईडला राईट साईडला त्यांचे शिष्य आहेत. तर असं काय आहे. आणि ते याच मंदिरामध्ये राहायचे. त्यांचे इथं पायाचे ठसे वसे पण आहेत आणि ते इथं चालायचे. तर तुम्हाला जिथं दिसतोय इथं झोपायचे. इथं गाईस ते झोपायचे बघा. हा, स्वामीची सेवा करायची का? हा, ते फोटो बघितला ना तुम्ही. हा, बाळप्पा आणि चोळप्पा हे दोघं जण सेवा करायचे स्वामींची. सेवा करायची का? आपल्याला श्री स्वामी समर्थांची माहिती देतात ते आपल्याला. त्या मठाबद्दलची थोडी माहिती सांगतोय मी. आपण जेव्हा येतो स्वामींसाठी येतो, स्वामी हे वटवृक्षाखाली त्यांचा निवास होता. जेव्हा त्यांना असं लक्षात आलं की आपल्याला आता निरोप घ्यायची वेळ आली, मग त्यावेळेला स्वामींनी आपले लाडके शिष्य म्हणजे बाळप्पा महाराजांना बोलवलं आणि म्हटलं की तुझं मी करणार आहे, तुझं मी करणार आहे. एवढंच बोलून ते न थांबता स्वामींनी आपले प्रासादिक वस्तू म्हणजे चिन्मय पादुका, दंड, छाटी, रुद्राक्षाची माळ हे सगळं त्यांच्या स्वाधीन केलं आणि आज्ञा केली की तू स्वतंत्र मठ बांध आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना भाजी भाकरी दे. तेव्हापासून तर निरंतर सेवा बाळप्पा महाराज करत होते. त्यांच्यानंतर सुद्धा तशी सेवा या मठामध्ये सुरुवात आहे. ह्या गुरुपीठावर बाळप्पा महाराजांना त्यांनी बसवलं आणि त्याच्यानंतर हा गुरुपीठावर स्वामींची जशी सेवा होती त्याच पद्धतीने त्यांनी करत आले. त्याच्यानंतर बाळप्पा महाराजांनंतर ह्या गुरुगादीवर आले गंगाधर महाराज. गंगाधर महाराजांनंतर आले ते अक्कलकोटचे गजानन महाराज. ते असे गुरुशिष्य परंपरा असल्यामुळे ह्याला गुरुमंदिर नाव आहे आणि चिन्मय पादुका असल्यामुळे याला चिन्मय पादुका मठ म्हणतात. आणि बाळप्पा महाराजांनी स्थापन केलेलं मठ म्हटलं तर त्याला बाळप्पा महाराज मठ म्हणतात. गाईज इथे बघा श्री स्वामी समर्थांचे इथे पायाचे ठसे पण आहे. इथे बघा हे पायाचा ठसा आहे अख्खा. व्हाईट कलरचे बॉक्स बोलत होतो ना तुम्हाला, तिथं पाय त्यांचा आहे. हा, सांगितलं त्यांनी कारण ते स्वामी समर्थांचे पायाचे ठसे आहेत तिथे. काय आता आम्ही श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन घेण्यासाठी आता डायरेक्ट आलेलो आहे. इथे बघा डायरेक्ट दर्शन घेण्यासाठी आता आलेलो आपण. चला आपण दर्शन घेऊया. जेवढे पण ठिकाणं गेलो श्री स्वामी समर्थांच्या ठिकाणीच गेलो आपण. सगळे 5 ठिकाण होते, 5 ठिकाणी आपण श्री स्वामी समर्थांच्या ठिकाणी गेलो. मठ पण आहे, हा, 2 मठ आहेत. त्यांचे रिलेटेडच सगळं होता. ते राहायचे कुठे आणि कुठे ते दिसलेले ते सगळे आपण त्याच ठिकाणावरती आपण गेलतो. आणि त्याच्यामधून 12 ज्योतिर्लिंगचा पण होता ना. 12 ज्योतिर्लिंगचा एक होता. हा, तर तिथे पण आपण गेलतो. तिथं वाटत होता. भीती वाटत होती तिथे जायला, त्या मंदिरामध्ये जायला भीती वाटत. आणि ज्यांनी आपल्याला तो घेऊन गेला तिथे दाखवायला, तो पण बोलला छोटासाच मंदिर आहे पण काहीतरी आहे त्या मंदिरात असं बोलला. असं बोलला. दर्शन घ्यायला गेलो आणि ते आपल्याला जेवण बोलवते, जेवायला सांगायचं. हा, प्रसादाचा लाभ घ्या, प्रसादाचा लाभ घ्या. आणि नवरात्र पण आहे ना मेन आता. हा, तेच तर. आणि ते पण कसं जबरदस्त आपल्या जेवायला बसवला ना. ते काय जेवणाला टेस्ट होती तरी. आपण हे रात्र का दर्शन गेले कारण की आपल्याला दुसऱ्या जागेवरती पण जायचं आणि दुसऱ्या जागेवरती पण दर्शन घ्यायचंय ना. हा, ते सरप्राईज आहे. ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये समजेल. तर आता आपण जरासं आपण पेट पूजा करतात आहेत. दाखव काय. हा, मुखशुद्धी.